हॅलो, नमस्कार. आपण आज या ठिकाणी वर्गमूळ काढण्याची एकदम सोपी पद्धत शिकणार आहे. वर्गमूळ काढण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपण या ठिकाणी एकदम सोप्या भाषेमध्ये शिकणार. तर बघा, वर्गमूळ काढण्याची सुरुवात सोपी पद्धत काय करायचं, सुरुवातीला आपण सॉल्व्ह करत असताना याला काय करणार आहे, याचं पार्टिशन करायचं. याचं पार्टिशन केल्यानंतर बघा 1681 याचं पार्टिशन केलं. या ठिकाणी इकडचे हे दोन अंक, एकक स्थानचा अंक काढत असताना हे दोन अंक आपण लक्षात घेणार आहे. दोन अंक लक्षात घेता एकक स्थानचा अंक लक्षात घ्यायचा फक्त, आणि इकडचे हे दोन अंक. ओके. आता मग एकक स्थानी एक आहे या ठिकाणी, मग एकक स्थानी एक असेल तर कोणता अंक या ठिकाणी यायला पाहिजे एकक स्थानी. तर आता त्याच्या अगोदर तुम्हाला काय माहिती पाहिजे, तर तुम्हाला 1 ते 10 पर्यंत परफेक्ट वर्ग पाठ पाहिजेत. आणि त्यानंतर जर एकक स्थानी एक असेल तर कोणती कोणती संख्या एकक स्थानी येऊ शकते, तर 1चा वर्ग केला तर 1 येऊ शकतो, 9चा वर्ग केला तरी सुद्धा एकक स्थानी 1 येऊ शकतं. मग 1 आहे म्हणून काय करायचं, या ठिकाणी आपण काय घेणार, एकक स्थानी 1 घेणार आहे. एकक स्थानी 1 आहे सर, मग दोन संख्या मला माहिती मिळाल्या, कोणत्या कोणत्या आहेत, तर एकक स्थानी 1 तर 1 येऊ शकतो, आणि एकक स्थानी काय येऊ शकते सर, 9 येऊ शकतो. ओके, हे दोन संख्या येऊ शकतात. आता एकक स्थानचा तर प्रश्न मिटला, राहिले काय आपल्याला दशक स्थानचा अंक काढायचा. मग दशक स्थानच्या अंकाचा विचार करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, इथं 16 आहे, मग 16 ही संख्या कोणत्या वर्गाच्या जवळ, कोणत्या 16 ही संख्या कोणत्या संख्येच्या वर्गमुळाच्या जवळ आहे मला सांगा बरं. म्हणजे 16 ही तर एक मुळात संख्या कशाचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे सर, बरोबर आहे. 4चा वर्ग आहे, परफेक्ट वर्ग आहे तो, म्हणजे 4चा वर्ग. मग काय करणार आपण, या ठिकाणी 4 घेणार, त्याच्यानंतर इथं काय 4 घ्यायचा. मग मला दोन संख्या भेटल्या, एक 41 आणि एक 49. मग याच्या मधली संख्या कोणती आहे, याच्या मधली संख्या ज्याच्या एकक स्थानी 5 आहे ती संख्या आहे सर 45, बरोबर का. आणि ज्याच्या एकक स्थानी 5 आहे त्याचा वर्ग काढणं काय सोपा असतो. हे कशासाठी, तर आपल्याला एक अंदाज लावता येतो, ही संख्या आहे का, ही संख्या आहे, त्यासाठी. मग 45चा वर्ग काढणं सोपं आहे. कसं आहे, 5चा वर्ग किती रे, 25 आहे सर, आणि 4च्या पुढची संख्या किती आहे, 5 आहे, त्याचा दोघांचा गुणाकार करायचा. 4 गुणिले 5 म्हणजे 4 पंच 20. मग 45चा वर्ग मिळाला मला, किती आहे 45चा वर्ग, 20 25. आता 20 25 ही संख्या 1681 पेक्षा मोठी आहे का लहान आहे, तर 1681 पेक्षा ही संख्या मोठी आहे. म्हणून काय करायचं, वरची संख्या घ्यायची. वरची संख्या कोणती येणार आहे, मोठी आहे, ही मोठी आहे म्हणून ही संख्या लहान आहे ना, म्हणून वरची संख्या घेणार. वरची संख्या किती आली सर, 41. मग 41 हा काय असेल, या 41चा वर्ग काय असेल, 1681. मग जेव्हा मी 1681 वर्गमूळ घेणार तेव्हा किती आलं मला, 41 उत्तर आलेलं आहे. ओके, तुम्हाला आता वर्गमूळ काढण्या लक्षात आला असेल. एखादा म्हणाला सर या ठिकाणी 16 आले, हे परफेक्ट 4चा वर्ग होता म्हणून ते जमलं, मग आता दुसरी संख्या असेल तर, दुसरी संख्या असेल तर कसं करणार आहे बघा. या ठिकाणी आता बघा 2809 आहे. ओके, 2809चा वर्ग काढायचा, वर्गमूळ काढायचा आहे. मग 2809चा वर्गमूळ काढण्यासाठी 9 कोणत्या कोणत्या संख्या, आता एकक स्थानी 9 आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या संख्या एकक स्थानी शक्य आहे, तर एकक स्थानी शक्य आहे बघा या ठिकाणी सर, या ठिकाणी 9 केव्हा केव्हा असेल बघा, 9 घेतला तर तेव्हा काय येईल, एकक स्थानी 3 येऊ शकतो आणि 7 येऊ शकतो. मग काय करायचे, एकक स्थानी 3 आणि 7 घेणार आपण. मग एकक स्थानचा अंक मिळाला सर आम्हाला 3 आणि काय मिळाले, 7 मिळालेला आहे. ओके, याचं काय केलं सर, पार्टिशन केलंय, बरोबर आहे. मग तेव्हा केव्हा केव्हा शक्य आहे, 3चा वर्ग केला तर 9 मिळतो, 7चा वर्ग केला तर 49, म्हणजे एकक स्थानी 9 भेटतो. आता एकक स्थानच्या अंकाचा प्रश्न मिटला, राहिला दशक स्थानचा अंक. आता तेव्हा काय करायचं, 28 ही संख्या कोणत्या वर्गमुळाच्या जवळ आहे, म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग केला तर तेव्हा त्याच्या जवळ येते. मग सर दोन संख्येच्या वर्गमुळाच्या जवळ आहे बघा, कोणत्या कोणत्या, सर 5चा वर्ग जर केला आम्ही तर तो मिळतो आम्हाला 25, बरोबर का. 6चा वर्ग जर केला तर तो मिळतो सर 36. मग आता ही 28 ही संख्या सर 25 पेक्षा काय आहे, मोठी आहे. परंतु काय करायचंय, मोठी संख्या नाही घ्यायची कधी पण, काय करायचंय, लहान संख्या घ्यायचं. लहान संख्या याचं वर्गमूळ किती आहे, तर ते 5 आहे. मग या दशक स्थानचा अंक शोधत असताना काय भेटलं मला, 5 भेटलं. कधी पण मागची संख्या इथं 5. ओके, हे 53 आणि हे 57 मिळालं आपल्याला. ओके, आता मला एक तर दोन संख्या भेटल्या 53 आणि 57, याच्या मधली संख्या कोणती आहे ते आपल्याला कन्फर्म करायचं आहे. मग मधली संख्या कोणती येणार आहे सर, ज्याच्या एकक स्थानी 5 आहे ती संख्या कोणती येणार, तर ती संख्या भेटणार आहे सर 55, बरोबर. याच्या एकक स्थानी मधात काय 5 असणारी संख्या, याच्या मधातली 55 आहे. 55चा वर्ग काढा, किती आला, तर 5चा वर्ग सर 25 आहे, आणि 6, 5च्या पुढची संख्या 6, 5 सक किती आला 6, 30, म्हणजे 30 25 मिळाला मला. 30 25 पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे, तर 30 25 पेक्षा
ही संख्या लहान आहे, मग काय कन्फर्म झालं की वरची संख्या यायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजेच ग्रीन सिग्नल कोणाला मिळाला, तर तो आहे 53ला. 53चा जेव्हा मी वर्ग करेल तेव्हा मला काय भेटणार आहे, 2809. 53चा वर्ग किती आहे मग, 2809. ओके, आला असेल तुम्हाला, क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न अजून समजून घेऊया. आता पुढचा प्रश्न बघा, 6084 आहे, राईट. मग आता 6084 म्हटल्यावर दोन संख्या मला या ठिकाणी काढावं लागतील. तर दोन संख्या कोणत्या कोणत्या, ज्याच्या एकक स्थानी किती आहे, 4. कोणत्या कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 4 पॉसिबल आहे मग सर, म्हणजे एकक स्थानी 4 असेल तर कोणत्या कोणत्या संख्या पॉसिबल आहेत बघा. एकक स्थानी 4 असेल तर 2 आणि 8. एकक स्थानी काय येईल मग, 2 किंवा 8 मिळेल मला, राईट. मग 2 किंवा 8 घ्या. या ठिकाणी पार्टिशन केल्यानंतर मला एकक स्थानचा अंक मिळाला, काय मिळालं, तर 2 मिळेल सर एक तर, किंवा मग 8 मिळेल, राईट. 2 किंवा 8. आता 2 किंवा 8 मिळाला, दशक स्थानचा अंकाचा प्रश्न राहिला. मग विचार करा 60चा. मग 60 ही संख्या कोणत्या संख्येच्या जवळ आहे, त्याचं वर्गमूळ आपण बघा काढणार आहे. मग कोणत्या संख्येच्या जवळ दिसते, तर 60 म्हटल्यानंतर काय भेटणार आहे सर, या ठिकाणी मी जर घेतला 7, बरोबर आहे. 7चा वर्ग किती भेटला, 49 आहे सर. त्याच्यानंतर 8चा वर्ग किती आपला, 64, राईट. मग या संख्येच्या जवळ भेटली. पण 64 ही मोठी होती सर 60 पेक्षा. मग लहान संख्या होती आपली, तर 49. 49चा वर्ग किती आहे, 7 आहे. दशक स्थानचा अंक काय घेणार आपण, 7. या ठिकाणी घेतला 7, या ठिकाणी घेतला 7. मग दोन संख्या मला या ठिकाणी भेटल्या. एक भेटली आपली 72, एक भेटली 78, राईट. मग आता याच्यामध्ये मधली संख्या कोणती आहे, ज्याच्या एकक स्थानी 5 येते आहे सर 75. 75चा वर्ग काढा. 75चा वर्ग किती मिळाला, तर तो मिळणार आहे आपल्याला बघा, 5चा वर्ग सर 25 आहे आणि 7च्या पुढची संख्या 8. 7 8 56, म्हणजे 56 25 हे आपलं उत्तर आहे याच्यामध्ये, राईट. 56 25 पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे सर, 56 25 पेक्षा ही संख्या मोठी आहे. मग कन्फर्म काय उत्तर, तर ही संख्या मोठी आहे म्हणून खालचं उत्तर येणार आहे. म्हणजेच काय येणार आहे, 78. याचं उत्तर आपल्याला मिळाले 78. ओके, म्हणजेच 78चा जेव्हा मी वर्ग करेल, 78चा वर्ग केला तर काय मिळालं, 6084 आपल्याला भेटला, राईट. 6084, 78चा वर्ग केला तर 6084 भेटेल. पुढची संख्या घेऊया. आता जर समजा 3 अंकीचा वर्ग असेल तर मग काय करणार आहे, सेम प्रोसेस बघा. आता पार्टनर याचा काय करायचं, आपल्याला पार्ट करायचे आहेत, म्हणजेच भाग पाडायचे. आता बघा, तो या ठिकाणी एकक स्थानी किती आहे, 4 आहे सर. मग 4 केव्हा केव्हा शक्य आहे एकक स्थानी, तर जेव्हा 2चा वर्ग करेल आणि काय 8चा वर्ग करेल. मग मला दोन संख्या भेटल्या सर, एक आहे 2 आणि एक आहे आपला 8, राईट. यातल्या मधली संख्या कोणती, आता मधली संख्या आपल्याला काढावं लागेल, परंतु त्याच्या अगोदर आपल्याला दशक स्थानचा अंक काढावा लागेल, दशक स्थानचा. आता बघा इथे सर 201 आहे. 201 म्हटल्यानंतर कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे ती, तर 201. बघा एक घेतलं सर मी 14चा वर्ग. 14चा वर्ग किती रे, तर तो आहे सर 196. त्याच्यानंतर 15चा जर वर्ग घेतला तर तो आहे 225, राईट. 225 ही मोठी होते याच्यापेक्षा. मग मागची संख्या घेणार, म्हणजेच काय 14. म्हणजे इथं 14 घ्यायचं आपल्याला आणि इथं काय करायचं 14 घ्यायचे. याच्यामधली संख्या आता बघावं लागेल, कोणती संख्या येणार आहे याच्यामधली, जी याच्या एकक स्थानी 5 आहे, म्हणजे ती आली सर 145. 145चा वर्ग काढा. 145चा वर्ग किती आला, तर तो आहे सर 145चा वर्ग. बघा 5चा वर्ग 25 आणि 14च्या पुढची संख्या 15. 15 गुणिले 14 केला तर तो मला मिळणार आहे 210, तो राईट. आता 210 म्हटल्यावर 21 या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, 21025 आलाय, राईट. 21025. 21025 म्हटल्यानंतर ही संख्या याच्यापेक्षा लहान आहे. ओके सॉरी, ही संख्या याच्यापेक्षा मोठी आहे ना. ही संख्या जी आहे लहान पडते कशापेक्षा, याच्यापेक्षा लहान आहे. याच्यापेक्षा लहान आहे म्हटल्यानंतर कोणती संख्या येणार आहे, वरची संख्या. ओके, म्हणजेच मिळालं मला 142. ओके, कशी संख्या तुलना करणार आहे, कसं तुलना करणार, या संख्येपेक्षा जर ही संख्या लहान असेल तर ही वरची संख्या घ्यायची. या संख्यापेक्षा जर ही संख्या जर मोठी असेल तर खालची संख्या घ्यायची. हे झालं त्याचं सिंपल लॉजिक. ओके, क्लिअर असेल तुम्हाला. वर्गमूळ काढण्याचा एकदम सोपी पद्धत तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेली असेल. ओके, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून अशाच प्रकारच्या ट्रिक्स घेऊन. ओके.